सरकारनं आता तरी सुधारावं, नाहीतर सरकार बदलू. सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली, दिपकेंचा सवाल. तर गृहमंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अभिजित दिपकेंची सरकारकडे मागणी. गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश दिले. नीट पेपर फुटी आणि आंदोलनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं वक्तव्य. राहुल गांधींनी पुरावा द्यावा, अन्यथा माफी मागावी. किरण रिजिजू यांचा राहुल गांधींवर पलटवार. देशातील शिक्षण व्यवस्था आरएसएस चालवते. प्रत्येक विद्यापीठात आरएसएसचेच कुलगुरू. राहुल गांधींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका. पंतप्रधानांबाबत जेनझी वापर असलेली भाषा सहन करणार नाहीत. भाजप खासदार कंगना राणौत पुन्हा संतापली. तर त्या तरुणांना गटरछाप म्हणणं योग्य नाही, खासदारांनीही जपून बोलावं, मंत्री महाजनांची प्रतिक्रिया. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. विरोधकांच्या गदारोळात विधेयकाला मंजुरी. संसदेबाहेर समाजवादी पार्टीचं आंदोलन. राम मंदिर दान चोरी विरोधात निदर्शन. अखिलेश यादवांसह खासदारांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. अमित शहानंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. शरद पवारांनीही गेल्या आठवड्यात घेतली होती मोदींची भेट. भेटीगाठीनंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. शरद पवारांकडून मात्र चर्चांना विराम. मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार. 29 ऑगस्टला अखेरचं पण निर्णायक आंदोलन. हैदराबाद गॅझेटीनुसार प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा. मुंबई मनपात महागड्या गाड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. इनोव्हा क्रिस्टाच्या मागणीवरून किशोरी पेडणेकरांचा महापौरांवर हल्लाबोल. तर स्वतः किशोरी पेडणेकरांनीही पाठदुखीमुळे नव्या गाडीची मागणी केल्याचं महापौरांकडून स्पष्टीकरण. एफडीएची नजर आता शाळांमधील कॅन्टीनवर. शाळेबाहेरील 50 मीटरच्या अंतरापर्यंत HFSC चा युक्त पदार्थ विकण्यावर बंदी. शाळांची वर्षातून 2दा अन्न सुरक्षा तपासणी होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती. पुणे विद्यापीठात बोगस पदव्यांची रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप. 3 लाखात बीकॉमची डिग्री देण्याची ऑफर. एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे पदव्यांचा बाजार उघडकीस. आजपासून पुढचे 3 दिवस विदर्भासह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह महानगरात उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे नागपूर, गडचिरोली, चंद्रपुरातील शाळांना आज सुट्टी. नागपुरात सध्या पावसाची उसंत. मात्र काल घरात आणि दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. आता घरातील साफसफाईचं नागपूरकरांसमोर मोठं आव्हान. राज्यभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत लाखो साई भक्तांची मांदियाळी. अक्कलकोटलाही स्वामी समर्थांच्या मठात भाविकांची रांग. Thank you.